स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात खेळली गेली दगडांची होळी। दोन गटांनी एकमेकांना दगड गोटे भिरकावत साजरी केली होळी। मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात शेकडो वर्षांपासून दगडांची होळी खेळली जाते। गावातील नागरिकांचा एक गट गावातील मुख्य चौकात उभारतो, तर दुसरा गट जगदंबा देवी मंदिरावर उभारतो आणि दोन्ही गटात एकमेकांकडून दगड गोट्यांचा वर्षाव केला जातो। धुलीवंदना दिवशी ही दगडांची होळी खेळली जाते। संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या या होळीसाठी गावातील तरुण सकाळपासूनच दगड गोटे गोळा करतात। काही तरुण दगड गोटे घेऊन मंदिरावर थांबतात, तर काही तरुण दगड गोटे घेऊन मंदिराखालील मुख्य चौकात थांबतात आणि 5 वाजता दगड गोट्यांची होळी सुरू होते। एकमेकांवर तुफान दगडफेक केली जाते व जास्त व्यक्तीला दगड लागले तर गावात ही पाऊस जास्त काळ होतो। कोणाला दगड नाही लागला तर गावात दुष्काळ पडतो, अशी गावातील लोकांची धारणा आहे। राजा रामदेवराय यादव यांच्या काळात हेमाडपंथी पद्धतीचे जगदंबा देवीचे मंदिर हे गावात असल्यापासूनच ही होळी खेळली जात असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे। आज या ठिकाणी आमचे दुलवडीला वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेला असा रीतिरिवाजानुसार हा दगडाचा खेळ या ठिकाणी खेळला जातो। सर्व तरुण बांधव आणि युवक वर्ग आणि वयस्कर लोकही या ठिकाणी या खेळामध्ये सहभाग घेतात आणि हा खेळ खेळल्यानंतर ज्याला जास्त लागेल आणि जास्त जणांना जर लागलं तर या ठिकाणी पाऊस काळ भरपूर असेल, अशी एक आख्यायिका पूर्वीपासून आमच्या वडवडिलांपासून या ठिकाणी सांगितली गेली आहे। आणि जर जखम झाली तर तो व्यक्ती या ठिकाणी दवाखान्यात न जाता या देवीच्या अंगारा या ठिकाणी घेतो आणि त्याची जी नियमावली आहे ती नियमावली पाळल्यानंतर कितीही मोठी जखम असेल तर या ठिकाणी ती बरी केली जाते। हे आम्ही स्वतः डोळ्याने या ठिकाणी बघितलेलं आहे। अशा पद्धतीची या ठिकाणी हे देवीचं आमच्या जगदंबे मातेचं महात्म्य या ठिकाणी आहे। हा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा खेळला जातो। कोणतेही मनामध्ये वैर न ठेवता हा खेळ खेळला जातो आणि जर कोणी मनामध्ये वैर ठेवून जर काय या ठिकाणी केलं तर त्याला याच ठिकाणी साक्षात्कार घडतो, असं या ठिकाणी बऱ्याच वेळा घडलेलं आहे। परंतु यामध्ये कोणतीही अघटित आणि वाईट घटना या आत्तापर्यंत घडलेली नाही, त्यामुळे हा पुढं खेळ परंपरेनुसार चालत राहील एवढंच या ठिकाणी। नागनाथ पांडुरंग ढवण, मी मूळचा माझं मामाचं गाव आहे। मी लहानपणापासून इथं जसं येतो तसं मी बघतो आहे। आता लहानपणी मला एवढं कळत नव्हतं, पण आमच्या घरच्यांबरोबर मी येत होतो आणि दगडं खेळण्याची परंपराही बघत होतो। धुलवडीच्या दिवशी परंपरेनुसार पहिल्या आजोबा पंजोबाच्या आणि किती पिढ्या असतील त्याच्या मागचं सांगता येत नाही, तेव्हापासून ही सुरुवात झालेली आहे। तसं मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं म्हणलं तर हे खूप यादवकालीन मंदिर आहे, जुनं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे। ह्याच्यामध्ये शिखराचं जीर्णोद्धार वगैरे करायच्या टायमाला ज्यावेळेस मंदिराचं शिखराचं काम चालू केलं त्यावेळेस त्याच्या यादवकालीन भांडी वगैरे सापडली त्याच्यामध्ये आणि नंतर मग हे मंदिर पूर्ण झालं, म्हणजे शिखराचं काम पूर्ण केलेलं आहे। आणि खूप दगडाची ही होळी मानली जाते, रक्तरंजित होळी मानली जाते। ज्या वर्षी जास्त जणांना दगड लागला जातो, रक्त जास्त निघलं त्या वर्षी चांगला पाऊस आहे असं मानलं जातं आणि इथली परंपरा बी आहे तशी। ज्या वर्षी जास्त दगड लागतो त्या वर्षी खूप पाऊस पडतो इकडं आणि सुख समाधानानं सगळे लोक राहतात। तुम्हाला अनुभव आला का? हो, मी बरेच वर्ष म्हणजे जवळजवळ 5 वर्ष मी दगड खेळलेलो आहे। मला 5 वर्षही लागलेलं आहे आणि 1 वर्ष मी खेळलो नव्हतो माझ्या काही कारणास्तव। मी भिंतीच्या पड्याला थांबलो तरी पण कुठनं दगड येऊन कसा लागला मला माहीत नाही, माझ्या हाताचं रक्त निघलं। मग मी तिथून परत दगड खेळायला दगड लागलं रक्त आल्यानंतर पाऊस झालेला तुम्हाला अनुभव? हो 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 हो, भरपूर माझा अनुभव आहे आणि मी पहिल्यापासून जसं मला कळतं तसं मी येतो। मामाचं गाव असल्यामुळे मग मी प्रत्येक वर्षी दरवर्षी इथे येतो।
तुझं नाव सांग बेटा, हे काय तुमच्या गावातली परंपरा काय? तुझं नाव सांग. माझं नाव तन्मय अरुण भोसले. ह्या गावात आज आम्ही दगड फेक बघायला आलो होतो. आज काही जणांना दगड लागला. या गावात असं मानलं जातं की दगड ज्या जितक्या जणांना लागतो तेवढे वर्ष पाऊस चांगला येतो. आणि जर एखाद्याला मुक्का मार लागला आणि जर रक्त आलं नाही तर काय नाही, पाऊस नाही पडत. आणि हे खूप पुरातन मंदिर आहे.